पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरामध्ये महाविजय संकल्प सभा होणार आहे। राम सातपुते यांच्या प्रचारासाठी ही सभा होती आहे। तर सोमवार मंगळवार अशा 2 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात एकूण 6 सभा होत आहेत। सोलापुरामध्ये महाविजय संकल्प सभा होती आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये तोफ धडाडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची तयारी पूर्ण झाली आहे। बारामती, पुणे, शिरूर, मावळ या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होती आहे। तर पंतप्रधान मोदींच्या आजच्या पुण्यातील सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। तर या सभेची पूर्ण तयारी झाली आहे। तसेच मनसेचे नेते अमित ठाकरे सुद्धा आणि बाळा नांदगावकर हे देखील या पुण्यातील सभेला उपस्थित राहणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेत। अजिंक्य, पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आहे, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? नक्कीच जगदीश, आज पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा, पुणे लोकसभा, मावळ आणि शिरूर या 4 लोकसभांच्या ज्या जागा आहेत त्या जागांसाठी महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील रेसकोर्सच्या मैदानावर सभा घेणार आहेत। ही सभा जी आहे ती संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। महायुतीचे जवळपास 2 लाख कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सभेला येणार असल्याचं महायुतीच्या पक्षांकडून सांगण्यात आलेलं आहे। नरेंद्र मोदींच्या आज राज्यात 3 सभा होणार आहेत। दुपारी 2 वाजता सोलापूरमध्ये महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी नरेंद्र मोदी सभा घेतील। त्यानंतर साताऱ्याच्या कराडमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सभा घेतील आणि त्यानंतर तिसरी जी आजची सभा आहे ती पुण्यात होणार आहे। पुण्यातील सभा जी आहे ती 6 वाजता सुरू होईल। सभा सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटं सर्व गेट जे आहेत ते नागरिकांसाठी बंद करण्यात येतील, जे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी असा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजची जी सभा आहे ती जोरदार होणार आहे, कारण की पुणे लोकसभेत जे पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातील 2 टप्प्यात ते मतदान होणार आहे। बारामतीचं अगोदर मतदान होणार आहे आणि त्यानंतर पुणे, शिरूर आणि मावळ या लोकसभांचं मतदान होणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येऊन काय बोलतायत आणि किती कार्यकर्ते या सभेला जमतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या पंतप्रधानांच्या सभेवर आपलं लक्ष असणार आहे। जगदीश जी, मात्र अजिंक्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आहे, भाजपाच्या तसंच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे? नक्कीच गेल्या काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सभा घ्यावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि आज त्याचा मुहूर्त ठरलेला आहे। आज 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट पुण्यात येत सभा घेत आहेत आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मुक्काम करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अर्थातच भाजपसह महायुतीतील जे मित्र पक्ष आहे ते त्यांच्यामध्ये अतिशय उत्साह आहे। या सभेला जे आहे ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महादेव जानकर, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर असे बडे नेते देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे भाजपसह जे महायुतीचे मित्र पक्ष आहेत, मनसे असतील, रासपचे जानकर असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा बाकीचे जे पक्ष आहे, सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेत, कारण की सर्वच पक्षाचे बडे नेते या सभेला येणार आहेत। जगदीश, अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।